नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। विष्णू साठे, सुदर्शन घुले अशी कराड गँग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडकल्यानंतर वाल्मिक कराड देखील जेरबंद झाला। इतकंच नाही तर धनंजय मुंडेंना अखेर राजीनामा देखील द्यावा लागला। आता मुख्य सूत्रधार म्हणून धनंजय मुंडेच अडकतात की काय असा प्रश्न उपस्थित केला जातो। खंडणी कुणासाठी वसूल केली जात होती याचा शोध घ्या अशी मागणी जोर धरू लागली। तर दुसरीकडे सुरेश धस देखील बीड मधील मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्या मुळे अडचणीत येऊ शकतात अशी शक्यता आहे। आधी ही कॉल रेकॉर्डिंग ऐका। खोक्या, हॅलो, सॉरी अरे बाबा, मला गडबडीत जमलं नाही। शुभेच्छा द्यायला काय नाही वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा। धन्यवाद बोल, धन्यवाद, तुमचा आशीर्वाद राहू द्या बघा। 100% आहे। मला ते काय झालं 99 सुद्धा नाही, 100 आहे 100। बस ओके बस, थँक्यू बस। हो। खोक्या, हॅलो, सॉरी अरे बाबा, मला गडबडीत जमलंच नाही। वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आणि सॉरी म्हणताना सुरेश धस आणि सतीश भोसले उर्फ खोक्या यांच्यातील हे संभाषण आहे असं सांगितलं जातंय। त्यामुळे आता सुरेश धस अडचणीत येण्याची चिन्ह आहे। वाल्मिक कराड नंतर बीडच्या शिरूरचा कुख्यात गुंड आणि आमदार सुरेश धस याचा खंदा कार्यकर्ता सतीश भोसले याचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली। क्रूर प्रकारे तो मारहाण करताना व्हिडिओ मध्ये दिसतोय, त्याचे नवनवीन कारनामे उघड होताना दिसतात। सतीश भोसलेला आपण ओळखतो असंही सुरेश धस यांनी मान्य केलंय। एवढंच नाही तर सुरेश धस आणि सतीश भोसले यांचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसतात। पोलिसांनी सतीश भोसले याच्या विरोधात गुन्हाही दाखल केलाय। सतीश भोसले याच्या रूपाने सुरेश धस यांना नवा वाल्मिक कराड करायचाय का असा सवाल उपस्थित केला जातो। आता आमदार सुरेश धस आणि सतीश भोसले यांच्यामधील एक ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल झाली आहे। 99% नाही तर तुझ्यावर 100% आशीर्वाद असल्याचं म्हणताना सुरेश धस हे दिसतात। आमदार सुरेश धस यांनी सतीश भोसले यांना फोन केल्याचं या क्लिप मधून दिसतंय। सुरेश धस सतीश भोसले याला थेट खोक्या बोलताना दिसतात। आता या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमुळे मोठी खळबळ निर्माण झाली आहे। सुरेश धस यांचाच आशीर्वाद या सतीश भोसलेला असल्याची चर्चा आहे। अनेक व्हिडिओ हे सतीश भोसले याचे व्हायरल होताना दिसतात। शुभेच्छा दिल्यानंतर धन्यवाद, तुमचा आशीर्वाद राहू द्या फक्त बॉस असं खोक्या म्हणतोय। आता विरोधक हे प्रकरण उचलून धरतात का, सुरेश धस यात अडकतील का, हे बघणं औत्सुक्याचं असणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट करा आणि अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।